एक संधी द्या, मालगावचा विकास करून दाखवतो. अपक्ष उमेदवार प्रियांका शितोळे. जनतेची सेवा हाच माझा ध्यास आहे. विश्वासानेच विकासाचा प्रवास मला करायचा आहे. मालगावचा विकास करण्यासाठी मला एक संधी द्या, माझ्यावर विश्वास ठेवा, अशी प्रतिक्रिया मालगाव जिल्हा परिषद गटाच्या स्थानिक उमेदवार प्रियांका महेश शितोळे यांनी व्यक्त केली. प्रियांका शितोळे म्हणाल्या, भाजप पक्षाने मला तिकीट दिले नाही, पण गावातील सर्व जनतेने मला पाठिंबा दिला, त्यामुळे मी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. आज मी लहानपणापासून पाहत आले की मालगाव आहे तसेच आहे, त्यामध्ये कुठलीही सुधारणा नाही. बागेत जाणाऱ्या महिलांसाठी मला उद्योग व्यवसायाचे साधन निर्माण करायचे आहे. बेरोजगार तरुणांना उद्योग उभा करून द्यायचा माझं ध्येय आहे. महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण करण्यासाठी मी पुढाकार घेतला आहे. प्रस्थापितांच्या विरोधात माझी लढाई आहे. गावचा विकास हे माझं ध्येय आहे. यासाठी मतदार जनतेने मला भरपूर मतांनी निवडून द्यावे. माझे चिन्ह एअर कंडिशनर हे आहे, असे आवाहन यावेळी प्रियांका शितोळे यांनी केले. पण काही कारणास्तव असं काही निश्चित नव्हतं, पण गावचा पाठिंबा पाहता आम्हाला अशी इच्छा झाली की गावकऱ्यांनी आम्हाला साथ देणार अशी इच्छा व्यक्त केल्यावरच आम्ही अपक्ष राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे या सुधारणा करण्यासाठीच मी ह्यामध्ये उतरलेली आहे. बरं, म्हणजे प्रस्थापितांच्याकडून या सुधारणा झाल्या का नाही झाल्या? नाही झाल्या कारण कितीतरी वर्ष झाले की ते आहे असंच आहे. मी लहानपणापासून बघते, हे माझ्या मामाचं गाव आहे. मी लहानपणापासून बघते हे गाव जसं आहे तसंच आहे. यातलं मला तर काही वाटत नाही की सुधारणा वगैरे आहे. आणि म्हणजे कॉलेजच्या मुली असतील, वृद्ध लोक असतील, आजारी व्यक्ती वगैरे स्टँडवरती थांबण्यासाठी पावसाळ्यात म्हणजे त्याला छत सुद्धा नाही आहे, व्यवस्थित गटारी तिथं नाही आहेत. त्यातलं पलीकडं स्टँडमध्ये आतमध्ये उतरण्यासाठी तिथं गटारीसाठी रस्ता सुद्धा नाही आहे. तिथे फरशी टाकून लोक आत बाहेर करतात. तुम्ही सुरुवातीला आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागणी केली होती, परंतु दुर्दैवानं आमच्या ती उमेदवारी आपल्याला मिळू शकली नाही. त्यामुळं हा निर्णय आम्ही जनतेच्या दरबारामध्ये घेऊन जायचं ठरवलं आणि जनतेचा अतिशय चांगल्या प्रकारचा उत्कृष्ट प्रतिसाद या मतदारसंघामध्ये अपक्षच्या उमेदवाराच्या बाजूने या ठिकाणी दिसतोय.